नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आता जगन्नाथने निर्णय घेतलेला आहे की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आता तिलोत्तमाला सांगायचं की अबीर हा सारंग आणि सावलीचा मुलगा आहे. अबीरच्या जीवाला जर त्या घरामध्ये धोका असेल आणि सावली त्या घरात राहायला जाणार असेल तर आपल्याला ही गोष्ट तिलोत्तमाला सांगावीच लागणार आहे, असं जगन्नाथजींचं म्हणणं असतं. आणि हा निर्णय त्यांनी घेतलेला असतो. आता जेव्हा जगन्नाथ तिलोत्तमाला ही गोष्ट सांगतात तेव्हा मात्र खूपच जबरदस्त अशी गोष्ट घडत असते, ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो अशी गोष्ट समोर येणार असते. कारण तिलोत्तमाला धक्काच बसतो, कारण मेहेंदळेंचा वारस आपल्या सारंगचा मुलगा आहे तो. ही गोष्ट कळता क्षणी तिलोत्तमाचं आजीचं प्रेम आहे ते उफाळून येतं आणि तिलोत्तमा ही अबीरला कवटाळून घेते, जवळ घेते आणि त्याला मिठी मारते. तेव्हा मात्र जगन्नाथ आणि सावली दोघंही बघत राहतात. अमृताला तर आनंदच झालेला असतो. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं सारंग शुद्धीवर आलेला आहे, पण अजून तो ग्लानीत आहे. कारण तो फक्त आणि फक्त सावलीच्या नावाचा जप करतोय. त्याच्या तोंडून फक्त आणि फक्त सावलीचंच नाव बाहेर पडत आहे. अबीर सारंग मात्र सावली सावली एवढाच बोलत असतो आणि तेव्हा मात्र तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकते. आता इकडे मोनिका ही भैरवीकडे आलेली असते. भैरवीला कळतं की ही मोनिका काहीतरी चोरी करण्यासाठीच आलेली आहे. तेव्हा भैरवी तिला म्हणते की आता मार खाण्यासाठी सज्ज राहा, आता तू राहणार नाहीस. असं जेव्हा भैरवी तिला बोलत असते तेव्हा ती म्हणते का, काय झालं? तेव्हा मात्र ती सांगते की तू का आलेलीस, काय काम काय होतं तुझं इथं? तेव्हा भैरवीला ती म्हणत असते महत्वाची बातमी द्यायची म्हणून आले होते. इकडे बबलू बोलत असतो, अमृताला सांगत असतो डॉक्टर काय म्हणाले, पण तिलोत्तमा ओरडते आणि त्याला थांबवते आणि म्हणते तू उपराईस, शांत राहा, तुला सांगितलंय ना कोणाच्या पुढे सांगायचं नाहीये. बबलूला वाईट वाटतं, बबलू तिथून बाहेर पडतो. पण अमृता त्याच्या पाठोपाठ येते आणि विचारू लागते काय झालं बबलू, सांग मला आत्ताच्या आत्ता काय झालंय, नक्की कसला प्रॉब्लेम आहे, तू कशाबद्दल बोलत होता, मला कळलं पाहिजे. आता तिलोत्तमा बाहेर येते आणि बबलूला ओरडू लागते, काय गरज होती तू बोलायची आणि कशाला तू सांगतोयस हे सगळं, मी तुला सांगितलंय ना कोणाच्या पुढं काही सांगायचं नाही म्हणून, काय ऐकलं नाहीयेस असं म्हणत बबलूला ओरडत असते. तेव्हा बबलू म्हणतो तिलोत्तमा मॅडम बास करा, कारण मी खूप वेळ झालं ह्या गोष्टी ऐकतोय तुमच्या, मला सगळं माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी मी काही चुकीचं केलेलं नाहीये आणि सारंगदादाची मला अवस्था बघवत नाही. आता तुम्हीच विचार करा, तुमच्यासाठी आई पण महत्वाचं आहे का सासू महत्वाची आहे? कारण तुम्ही तुमचा इगो जपत बसलेला आहात. या सगळ्या गोष्टी घडतायत ना, याला जबाबदार कोण आहे हे तुम्ही विचार करा. असं म्हणत बबलूनं जी काय फायरिंग सुरू केलेली असते, बबलूने विचारच केलेला नसतो. बबलू मात्र डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो. बबलू म्हणत असतो की मला माहितीये माझं काही चुकलेलं नाहीये आणि या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत ना ह्या चुकीच्या चाललेल्या आहेत. हे जरी मला माहिती असलं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा तिलोत्तमा मॅडम, तुम्ही चुकत आहात. असं म्हणत बबलूने तिलोत्तमाला सुनावलेलं असतं आणि अमृताला सरळ सरळ सांगून टाकलेलं असतं की आत्ता सध्या सारंगदादाला गरज आहे आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे ते म्हणजेच जोपर्यंत सावली वहिनी येणार नाही तोपर्यंत सारंगदादा या सगळ्यातून, या ट्रॉमामधून बाहेर येणार नाही. ही गोष्ट ऐकता क्षणी धक्का बसलेला असतो. इकडे मात्र अबीर मात्र लगेच फोन करतो. इकडे ओवी सारंगच्या जवळ बसलेली असते. सारंगला म्हणत असते की बाबा प्लीज बोल ना रे, मला हॉस्पिटलमध्ये यायचं होतं तुझ्याजवळ, मला नाही येऊ दिलेलं कोणी, प्लीज बाबा बोल ना तू माझ्याशी, तुला खूप लागलेलं का, तुला खूप त्रास होत होता का, असं ओवी बोलत असते. आणि तेवढ्यातच अबीरचा फोन येतो. अबीर सांगत असतो की तुला माहितीये का, अगं तुझा बाबा बरं होणार आहे, काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल आणि येईल ना माझी आई. तुझा बाबा जर माझ्या आईचं नाव घेत असेल तर त्यांच्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे. आता या छोट्या अबीरचं डोकं किती चालतं ना, खरं तर विचारच केला पाहिजे या गोष्टींचा. इकडे अमृता तिलोत्तमा म्हणत असते की आई काय ठरवले तुम्ही, तुम्हाला कळतंय का, खरं तुम्ही लक्षात घ्या आता तुम्ही चुकताय. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जर चूक झाली ना तर खूप महागात पडणार आहे आपल्याला, कारण आपल्याला काही करून सावलीला आणावंच लागणार आहे. आणि मग अमृता म्हणते मी गेले होते सावलीकडे, तुम्हाला वाटत असेल पण तिने सारंगसाठी उपवास धरला होता, निर्जळी उपवास धरला होता. कारण सारंगची अवस्था अशी होती, तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये पण सारंगला भेटू दिलेला नाही, तुम्ही तिच्या बाबतीत चुकीचा विचार केलाय. असं म्हणत आता ती बोलत असते. तेव्हा मात्र
इकडे अमृता समजवत असते. अमृता म्हणत असते, आई प्लीज एकदा ऐकून घ्या तुम्ही, कारण तुम्ही चुकताय, चुकीच्या पद्धतीने सगळा विचार चालू आहे. तुमच्या लक्षात यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी चुकीच्या चाललेल्या आहेत. आणि हे ऐकता क्षणी इकडे अमृताचं बोलणं ऐकता क्षणी तिलोत्तमा म्हणते, मी नाही जाऊ शकत, पण तू जाऊ शकतेस ना. अमृता म्हणते, बरोबर आहे आई, मी जाऊ शकते, हे सगळं मला मान्य आहे, मी कधीही जाऊ शकते, पण या घरातल्या मोठ्या व्यक्तीनं गेलं पाहिजे आणि मोठ्या व्यक्तीनं तिला आणलं पाहिजे असं मला वाटतंय. हे ऐकल्यानंतर तिलोत्तमा म्हणते, म्हणजे? तेव्हा ती म्हणते की आई, आपण तिला घरातनं बाहेर काढलेलं होतं, ही गोष्ट बरोबर आहे, त्यामुळं आता जर ती घरात येणार असेल तर तिला तुम्हीच जाऊन बोलवून आणलं पाहिजे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, काय बोलतेस तू अमृता, कळतंय का तुला? तेव्हा ती म्हणते, मी काही चुकीचं नाही बोलत आहे, जे खरं आहे ना तेच मी बोलते. तुम्हालाच जावं लागणार आहे आई आणायला, कारण काहीच उपयोग नाही आहे, मी जाऊन काहीच होणार नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर तिलोत्तमाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. प्रेक्षकांनो, तिलोत्तमाला कळतच नाही की काय करायचं, हे अमृता काय बोलते नक्की. तेव्हा अमृता सांगते की हो. इकडे भैरवी म्हणते, पण मला असं वाटतंय की काही झालं तरीही तिलोत्तमा तिकडे जाणार नाही आणि सावलीला घेऊन येणार नाही. खरं तर भैरवीला एकच सत्य समजले, अजून किती सत्य बाकी आहे ते भैरवीला कुठं माहिती आहे, कारण यामध्ये भैरवीच अडकली जाणार आहे. तेव्हा मात्र इकडे आता जेव्हा गोष्टी घडत असतात त्यावेळीस मात्र मोनिका म्हणत असते, पण मला असं वाटतं ती आली पाहिजे. पण जर आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीला एवढं ओळखता, त्यावरून तुम्ही सांगत आहात, तर मला एक गोष्ट सांगा फक्त की हे सगळं जे काय घडतंय यावरून तुमचं म्हणणं काय आहे. असं विचारल्याबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र काही गोष्टी या समोर येऊ लागलेल्या असतात. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे तिलोत्तमा म्हणते की बघूया. आणि आता मोनिकाला इकडे भैरवीने एक काम दिलेलं असतं आणि ते काम म्हणजे साधं सोपं काम नाही आहे, तर असं काम दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की ती जर आली तर तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे आणि सेकंदाची ना सेकंदाची खबर मला द्यायची आहे असं सांगितलं जात असतं. तर इकडे आता ओवी येते आणि ओवी म्हणते की अमृता काकू, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अमृता म्हणते, काय झालं ओवी बाळा. तेव्हा अमृताला ती सांगू लागते की तुला माहिती आहे का, अगं बाबा आहे ना सावली टीचरचं नाव घेतोय. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण त्याला आणलं पाहिजे. तू सांग ना मला, सावली टीचर आणि बाबा यांच्यामध्ये काय संबंध आहे बाबा का? तेव्हा ती सांगते, असं नाही आहे बाळा, तू विचार कर ना, तुला ताप आला होता तेव्हा पण तू सावली टीचरचं नाव घेतलेलं ना. मग ती म्हणते, मला ताप आलेला, सावली टीचरचं नाव घेतलेलं, मग आपण सावली टीचरला आणलं होतं, मग मी बरे झाले. मग आता बाबाला बरं वाटत नाही आहे की नाही, आपण सावली टीचरला घेऊन येऊया आणि सावली टीचरला आणलं की मग मात्र गोष्टी क्लिअर होतील असं सांगितलं जात असतं. आणि इकडे अबीर म्हणत असतो की आई तुला माहिती आहे का, अगं सुपर हिरो ना बरा झाला आहे, पण तो ना फक्त तुझं नाव घेतो आहे. काय संबंध आहे सांग ना, मला कळलं पाहिजे ना. आणि त्याचवेळी या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि नेमकं ह्या सगळ्या गोष्टी पुढे सुरू झालेल्या असतात आणि मग मात्र आता इकडे तो विचारत असतो तेव्हा जगन्नाथ म्हणतो की हो बाळा, अरे कसं आहे माहिती आहे का, आता सावली टीचर मला सांग का नाव नाही घेणार, कारण त्यांना ताप आला आहे ना, त्यांना डोक्याला मार पण लागला आहे ना, त्याच्यामुळे असेल हे सगळं. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो. सावली म्हणत असते की अवघड झालं हे सगळं, कसं सोडवायचं हे सगळं, काय असेल, अशा प्रश्नांचे असे प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र तिथं इकडे तिलोत्तमा आलेली असते. तिलोत्तमा म्हणत असते की तुला यावंच लागणार आहे, तू यावंच लागणार आहे, काहीही झालं तरीही तुला यावंच लागणार आहे आणि तू येणारच आहेस असं सांगितलं जात असतं. कारण माझ्या सारंगला बरं करणं हे तुझं काम आहे. मी तुला सांगितलं होतं, तू माझं ऐकलेलं नाही आहे, त्यामुळं सारंगला तू बरं करायचं आहे असं तिलोत्तमाने आता तिला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि काहीही झालं तरीही माझ्या सारंगच्या बाबतीत जर काही बरं वाईट झालं तर गाठ माझ्याशी असं सुद्धा पुढे बोललेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता जगन्नाथ म्हणत असतो की तू आमच्या दारात आलीस आणि तरीही एवढा माज, बरा नव्हे एवढा माज, एवढं लक्षात असू दे, कारण तू जे काय बोलतीये त्याचं तुला भान नाही आहे राहिलेलं ना, त्यामुळे तू या पद्धतीनं बोलत आहेस, त्यामुळे जरा विचार करत जा बोलताना असं जगन्नाथने तिला सुनावलेलं असतं. त्यावरती तिलोत्तमा म्हणत असते की नाही, हिला यावंच लागणार आहे. आता इकडे तिथून तिलोत्तमा निघून जाते, कारण सारंगची अवस्था वाईट आहे हे तर लक्षात आलेलं असतं. सावली म्हणत असते, पण बाबा कसं शक्य हे सगळं, कारण सारंगची अवस्था जरी वाईट असली तरीही आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, मी नाही जाऊ शकत आहे तिथं असं सावली सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अमृता आणि मोनिका म्हणत असतात काय झालं. तेव्हा
तिलोत्तमा शांतच असते. मोनिका म्हणते की आई मला असं वाटतंय की तुम्ही गेलं पाहिजे आणि तिची माफीच मागितली पाहिजे, त्याशिवाय ती येणारच नाही आहे. खरं तर प्रेक्षकांना अमृताचं का इकडे या मोनिकाचा काय फायदा आहे ना ते मला कळत नाही आहे. मोनिकाच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे? मोनिकाला असं का वाटतंय की सावली घरी आली पाहिजे? तिचं आणि या तिलोत्तमाचं काय वैर आहे ना हे आपल्याला पुढे पाहायला मिळत आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ते म्हणजे इकडे जगन्नाथ म्हणत असतो की आता त्या मुलाचं रक्षण म्हणजे तुझ्या मुलाचं रक्षण तिलोत्तमाच करणार आहे. आणि त्याच वेळी जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे तिलोत्तमाला तो सांगण्याचं ठरवतो. जेव्हा तो तिलोत्तमालाकडे येतो आणि त्याला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, अबीर हा सारंग आणि सावलीचा मुलगा आहे. अबीरच्या जीवाला धोका आहे. म्हणूनच त्यावेळी सावली निघून गेलेली होती. सावलीला 2 मुलं झालेली होती. त्यातली मुलगी ही गुंडांनी पळवलेली आहे. सावलीने अबीरचं रक्षण केलेलं आहे आणि आजपर्यंत ती त्याला सांभाळत आलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुमच्या घरात आल्यावर जर त्याला काही झालं तर? तिलोत्तमा म्हणते माझ्या घरात कोणापासून धोका असणार आहे? तेव्हा तो सांगतो की काही गोष्टी असतात त्या तुला समजून घ्याव्या लागतील. सारंगच्या कानावरही मी ह्या गोष्टी घातलेल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अबीरच्या बाबतीत जर काही झालं तर मग सोडणार नाही मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तो मेहेंदळेंचा वारस आहे आणि त्याला कसं सांभाळायचं, त्याला कसं जपायचं हे तू ठरवायचं आहे. असं म्हणत जगन्नाथने जो काय बॉम्ब फोडलेला आहे तो मात्र पाहण्यासारखा आहे. आणि इकडे सावली मात्र पाहतच राहते. आणि तिलोत्तमाने येऊन अबीरला मिठी मारली, अबीरला जवळ घेतलेला आहे. सावली सारंगकडे गेलेली असते आणि त्यावेळी सारंगच्या डोळ्यात सुद्धा ते आनंदाश्रू दिसत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.